परत मी एकदा डॉक्टर अनिल चिट्टे, गायनेकोलॉजिस्ट, चिट्टे हॉस्पिटल, भोसरी, पुणे. आज आपण डिस्कस करणार आहोत प्रेग्नन्सीचे शेवटचे 3 महिने. हे 3 महिने म्हणजे काय, कुठून कुठंपर्यंत 24 आठवडे ते 40 आठवड्यापर्यंतची प्रेग्नन्सी, याला शेवटचे 3 महिने म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, 7वा, 8वा, 9वा महिना ते डिलिव्हरीपर्यंतचा हा जो कालावधी असतो याला शेवटचे 3 महिने असतात. आणि या शेवटच्या 3 महिन्यामध्ये आईच्या शरीरामध्ये खूप बदल घडत असतात आणि आईचं शरीर जे आहे डिलिव्हरीच्या प्रोसेससाठी रेडी होत असतं. आता आपण आधी बघितलं की मधले जे 3 महिने असतात त्या 3 महिन्यामध्ये मधल्या बाळाचं वजन हे 1 किलोपर्यंत तयार झालेलं असतं आणि नॉर्मली जन्मलेल्या बाळाचं वजन जे असतं ते 2.5 किलो ते 3.5 किलोपर्यंत असतं. म्हणजेच मी म्हणेल की 1.5 किलो ते 2.5 किलो जवळपास वजन हे शेवटच्या 3 महिन्यामध्ये वाढत असतं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या शेवटच्या 3 महिन्यामध्ये बाळाची वाढ खूप जास्त फास्ट होत असते. आता आपण बोलणार आहोत गरोदरपणातल्या शेवटच्या या 3 महिन्यामधल्या बाळाच्या पोझिशन्सबद्दल. आता सर्वसाधारणपणे पोझिशन कशी असते, डोकं खाली आणि वर पाय, हे नॉर्मल पोझिशन असते. आणि डोकं हा सर्वात जास्त वजनदार भाग असतो बाळाचा आणि तो कडकही असतो. आणि ही पोझिशन सर्वात जास्त अशी फेवरेबल पोझिशन असते नॉर्मल डिलिव्हरीसाठी. काय असतं, हा डोक्याचा जो भाग कडक असतो ना, हा गर्भपिशवीचं तोंड उघडण्यास कळा वगैरे आल्यानंतर मदत होत असते. ही नॉर्मल पोझिशन असते. अजून एक पोझिशन असते बाळाची, याच्यामध्ये डोकं वर म्हणजे आईच्या छातीकडे आणि पाय खाली, आणि त्याला मेडिकली ब्रिज प्रेझेंटेशन असं म्हटलं जातं. आणि मराठीमध्ये असं रुटीनली बोललं जातं की पायाळू बाळ असं. आणखीन एक पोझिशन असते ती म्हणजे ट्रान्सवर्स लाय किंवा त्याला आडवं बाळ असं म्हटलं जातं. एका बाजूला आईच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला डोकं असतं आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला पाय असतात. हे अशा 3 पोझिशन्स असतात. आता आपण बघणार आहोत आईमध्ये काय बदल घडतात या शेवटच्या 3 महिन्यामध्ये. हे थोडेसे आईच्या दृष्टिकोनातून थोडेसे त्रासाचे दिवस असतात. काय असतं याच्यामध्ये, बेबी बंप खूप वाढलेली असते, पोटामध्ये भारी भारीचं वाटायला लागतं, पाय दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते. याच्यासाठी काय करायचं, थोडंसं स्वतःला ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं असते. घरातल्या घरामध्ये किंवा बाल्कनी वरांड्यामध्ये थोडंसं चालणं वगैरे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा आपण चालतो तेव्हा फ्लॅट किंवा कमी उंचीच्या स्लीपर, सँडल्स किंवा शूज तुम्ही वापरू शकता. झोपताना काय करायचं की सहसा डाव्या कुशीवरती झोपण्याचा प्रयत्न करणे, आणि किंवा झोपताना 2 पायामध्ये उशी सुद्धा घेऊन झोपू शकता तुम्ही. असं सगळं काही करून सुद्धा जरी त्रास होत असेल तर तुम्ही असं गरम शेक सुद्धा घेऊ शकता पाठीला, किंवा असं मेडिसिन्स म्हटलं तर साधी पॅरासिटामॉलची जी गोळी असते ना, ती सुद्धा एक पेन रिलीफ म्हणून तुम्ही घेऊ शकता आणि इट इज सेफ इन प्रेग्नन्सी. आता आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सी मधल्या ब्लिडिंग बद्दल. जर ब्लिडिंग लालसर, चिकट असं मिक्स असेल तर हे सर्वसाधारणपणे याचा अर्थ असा असतो की प्रसूतीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. किंवा काही जणांमध्ये ब्लिडिंग असं फ्रेश वगैरे होत असेल तर त्याचा अर्थ काय असतो की बाळाची वार कुठेतरी सुटलेली आहे किंवा बाळाची वार खालच्या बाजूला असल्यामुळे कधी कधी हे ब्लिडिंग होत असतं. पण अशा दोन्ही परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज निर्माण होते इथे. आता आपण बघूया डिस्चार्ज. नॉर्मली वजायनल डिस्चार्ज हा क्लिअर असतो, बिना वास येणारा असतो, चिकटही असू शकतो, हा नॉर्मल आहे. तर काही काही जणांमध्ये कधी अगदी पाण्यासारखा डिस्चार्ज वगैरे जातो. मग अशा वेळेस अलर्ट होणं गरजेचं आहे. कदाचित याचा अर्थ असा असतो की गर्भाच्या बाजूची जी वॉटर बॅग असते ती कदाचित फुटलेली असते ना. अशा परिस्थितीत क्लीन पॅड वगैरे घेणे आणि लगेच बॅग पॅक करणे आणि हॉस्पिटलला निघून जाणे हे फार गरजेचं आहे. आणखीन एक भाग म्हणजे या 3 महिन्यामध्ये सारखं सारखं लघवी असंही बऱ्याच जणांना होतं. हे असं का होतं? काय असतं की या शेवटच्या 3 महिन्यामध्ये बाळाचं डोकं हे आईच्या लघवीच्या पिशवीवरती असं प्रेशर आणत असतं, त्यामुळं हा भाग होत असतो. याला काही फार चिंता करण्याची गरज नाही, हे नॉर्मलच असतं. पण जर ताप येत असेल, पोटात दुखत असेल तर मग त्याला आपण युरिन इन्फेक्शन म्हणतो आणि त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आणखीन म्हणजे काय, काही जणांना कसं थोडंसं जास्त हसलं, खोकला केला तर थोडीशी अशी लघवी होणं ही गोष्ट नॉर्मल आहे. पण याच्यासाठी एक व्यायाम सुद्धा असतो, त्याला आपण कीगल एक्सरसाइजेस म्हणतो. आता कीगल एक्सरसाइज म्हणजे थोडक्यात काय करायचं, पाठीवरती झोपायचं
आणि शक्य असेल तेवढी कंबर वर घ्यायची आणि लघवी किंवा संडास जसं आपण रोपून धरतो तसं अशा रिपीटेड ॲक्शन्स करायच्या आणि याने खूप फायदा होतो या गोष्टीसाठी, सारखं सारखं लघवी होण्याच्या गोष्टीसाठी. हे आपण करू शकतो थोडंसं. आता आपण बघूया व्हेरिकोज वेन्स आणि पायावरची सूज. आता ज्यांना व्हेरिकोज वेन्स वगैरे असतात ते खूप प्रॉमिनंट दिसायला लागतात. का माहिती? कारण कसं असतं, या दिवसामध्ये गर्भ खूप मोठा होतो आणि ते कमरेवरती प्रेशर आणतं आणि ते प्रेशर आल्यामुळे पायाकडनं जो रक्तपुरवठा हृदयाकडे जात असतो तो थोडासा याचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि त्यामुळं काय होतं की या वेन्स ब्लू किंवा पर्पल अशा दिसायला लागतात आणि प्रॉमिनंट होतात आणि पायावरती सूज पण यायला लागते आणि हे नॉर्मल आहे. मग आता करायचं काय याच्यासाठी? स्वतःला थोडंसं ॲक्टिव्ह ठेवणं म्हणजेच काय, थोडंसं वॉकिंग करत राहणं आणि पायाखाली झोपताना उशी घेणे, प्रेग्नन्सी स्टॉकिंग्स वापरू शकता आणि जेवणामध्ये मीठचं प्रमाण वगैरे थोडंसं कमी करणं हे गरजेचं आहे. असं काही फार चिंता करण्यासारखी गोष्ट नाही आहे. आता या दिवसामध्ये सुद्धा ब्रेस्टमध्ये आणखीन जास्त चेंजेस होतात. ब्रेस्ट अजून थोडेसे जास्त मोठे होणं, डार्क होणं ह्या गोष्टी होतात आणि हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलेले तसेच चेंजेस आहेत, वेगळं काहीही नाही. आता आपण बोलूया प्रेग्नन्सीमधल्या हॉर्मोनल चेंजेसबद्दल. तर हे जे शेवटच्या 3 महिन्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात यामुळे इमोशनल चेंजेस पण व्हायला लागतात. अगदी मनामध्ये थोडीशी हुरहुर व्हायला लागते. माझी डिलिव्हरी कशी होईल? माझी नॉर्मल डिलिव्हरी होईल का? की मला सिझर तर लागणार नाही? मला डिलिव्हरीचे हे जे लेबर पेन्स असतात मला ते सहन करता येतील का? बाळ जन्मल्यानंतर माझ्या बाळाला मला दूध पाजता येईल का? आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मी कशी दिसेल? हे असे असंख्य विचार यायला लागतात. हे साहजिक आहे, हे अगदी हॉर्मोनल चेंजेसमुळेच आहे. मग याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्ही तुमच्या आईशी, तुमच्या बहिणीशी यांच्याशी बोलू शकता. अगं तुला कसं वाटत होतं तुझ्या वेळेस, तुझ्या डिलिव्हरीच्या वेळेस. तुम्ही तुमच्या डिलिव्हरी झालेल्या मैत्रिणींशी बोलू शकता. तुम्ही तुमच्या मिस्टरांशी बोलू शकता. हे असं बोलण्याने मन हलकं होतं आणि अगदी मनातली ही हुरहुर आहे ना ती निघून जाते. गप्पा मारत राहणे हा एवढाच उपाय आहे याच्यावरती. आता आपण बोलणार आहोत या शेवटच्या 3 महिन्यामधले मेडिकल चेकअप्स कधी आणि कसे करायचे. 28 ते 36 आठवडे या दिवसामध्ये प्रत्येक 2 आठवड्याला डॉक्टरांकडनं चेकअप करून घ्यायचं. 36 आठवडे झाले की प्रत्येक आठवड्याला आणि एक वेळेस 37 ते 38 आठवड्यामध्ये एक वेळेस इंटरनल चेकअप करणं गरजेचं आहे. आणि आता काही अलर्ट गोष्टी असतात या शेवटच्या 3 महिन्यामध्ये, त्याची मी काही कारणं सांगणार आहे. ओटी पोटात दुखणं, कंबर दुखणं किंवा ओटी पोटात हे विशिष्ट वेळेनंतर असं रेग्युलर इंटरव्हल्सनी पोटात दुखणं आणि त्याची तीव्रता वाढणं, हे कधी कधी याला आपण लेबर पेन्सही म्हणतो. मग अशा वेळेस डॉक्टरांना लगेच दाखवणं गरजेचं आहे. लघवीसारखं पाणी जात असेल लगेच दाखवा. ब्लिडिंग होत असेल लगेच दाखवा. उलटी होणं, चक्कर येणं किंवा लघवीचा त्रास होणं, लघवीमध्ये रक्त जाणं, या गोष्टी लगेच डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार ॲडमिट व्हावं लागत असेल तर ॲडमिट करणे, ह्या गोष्टी कराव्या लागतील. तर फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा प्रेग्नन्सीच्या, सेफ डिलिव्हरीच्या आणि खूप खूप आनंददायी आई पण जाऊ याच्यासाठी. आता याच्या पुढील भागात आपण बघणार आहोत डॉक्टर कसे डिसिजन घेतात नॉर्मल डिलिव्हरीसाठी किंवा सीझरसाठी.